काही आरक्षणाची लढाई एका बाजूला लढत असताना दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या गाड्या तळणे, एकमेकांच्या अंगावर प्रकार महाराष्ट्रात सध्या नाही नाही, हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सगळ्यांना म्हणले, मी अनेक वेळा ही गोष्ट म्हणली आहे की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत, ज्या मी वारंवार फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही, मी त्या पार्लमेंटमध्येही मांडलेल्या आहेत. माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्रपणे विनंती की अनेक राज्यात आरक्षणाचे विषय आहेत, तुम्ही सगळं एक कन्सॉलिडेटेड बिल आणा. तुम्ही विचार करा की अनेक वेळा मी कालही साताऱ्यात हे बोलले की आरक्षणाबद्दल उत्तराखंड असेल, गोवा असेल, या लोकांच्या काही काही मागण्या असतात. त्या मागण्या आल्या की तिथून असं होतं की आता हे बिल पास करूया. माझा आनंद आहे जर गोवा असेल, उत्तराखंड असेल, झारखंड असेल, तिथल्या कुठल्या समाजाची मागणी असेल आणि ती सरकार पूर्ण करत असेल तर आम्ही ताकदीने त्याचं स्वागत करतो, त्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो. म्हणूनच माझी हात जोडून केंद्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल बनवावं. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज आणि ज्या कोणी समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल करा, ते केंद्र सरकारला पाठवा. 250चं त्यांची ताकद आहे, आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू. तुम्ही बघितलं असेल जीएसटीच्या वेळीच, ऑपरेशन सिंदूरच्या वेळीच योग्य निर्णय जर तो देशाच्या हिताचा असेल तर आम्ही ताकदीने या सरकारबरोबर, केंद्र असेल, राज्य असेल, उभा राहू. तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आलं आणि केंद्र सरकारने त्याच्यावर चर्चा ठेवावी.